नमस्कार, मी सुहासिनी. तुम्ही मला बघत आहात नाशिकमधून. तुमच्या भरभरून कमेंट्स आल्या मला की किचनच्या ड्रॉवर्समध्ये, किचन ट्रॉलीजमध्ये काय काय आहे तेही दाखवा. चला तर मग मी अगदी किचन टूरचे पार्ट करून तुम्हाला दाखवते. या पहिल्या ट्रॉलीमध्ये मी आपल्या कढई आणि पातेले ठेवलेले आहेत. काही म्हणजे जे आपले छोटे छोटे स्टीलचे बाऊल असतात, आपण काही मिक्स करायला घेतो. कणिक मळायला मोठ्या टोपल्या आहेत आणि अल्युमिनियम, स्टील, लोखंडी या सगळ्या कढई मी तिथे ठेवलेल्या आहेत. त्याच्या खालच्या ट्रॉलीत रोज लागणाऱ्या डाळी, नंतर शेंगदाणे, तांदूळ हे ठेवलेलं आहे की जेणेकरून मला हे घ्यायला इझी होईल. किचन ट्रॉलीज कशा पद्धतीने मी स्वच्छ केलेल्या आहेत यावरती मी एक डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला बनवलेला आहे. यूट्यूब चॅनल सुहासिनीज लाईफस्टाईल नावाचंच आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडलं तर नक्कीच जाऊन बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. काही आवडलं तर मी फोर्स करणार नाही. आणि तुम्ही आपल्या या इन्स्टाच्या इथे आले असणार नवीन तर नक्कीच मला फॉलो करा. बरेच जण व्हिडिओ बघत असतात, रील्स बघत असतात, पण फॉलो करत नाही, चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुमच्या या छोट्याशा गोष्टीने मलाही नवनवीन रील्स, व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळते. पितळी भांड्यांचं सेक्शन मी या ट्रॉलीमध्ये केलेला आहे की जेणेकरून मला रोज वापरात येणारी भांडी इझिली घेता येतील. पूर्वी मी भांडी चकचकीत ठेवायची, पण वापरायला कंटाळा करायची की ते खराब होतील. पण आता पितळी भांडी मी जास्त वापरते. भले भैया पावडर असू द्या, लिंबूने किंवा पितांबरीने घासणं मी कमी केलेलं आहे आणि वापरणं जास्त केलेलं आहे. नंतर हे किचन म्हणजे ओट्यावरचे 2 कॅबिनेट्स आहेत. दोघेही कॅबिनेट्समध्ये मी अशा पद्धतीने भांडी ऑर्गनाईज केलेली आहेत. तुम्हाला रील आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.